नमस्कार मंडळी, मी सचिन पवार आणि तुम्ही पाहत आहात माझं चॅनल आमचा महाराष्ट्र. आज मी इथे लालबागमध्ये आलेलो आहे. तर तुम्हाला लालबागचा जो गणपती बसतो ते ठिकाण कुठे आहे नक्की ते मी या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर गणपती बसल्यानंतर हे ठिकाण कळून येत नाही, पण गणपती नसल्यानंतर लक्ष येतं. चला मी तुम्हाला लालबागचा गणपती कुठे बसतो ते ठिकाण, लालबागचा एरिया दाखवतो या माझ्यासोबत. मंडळी, हा मुख्य रस्ता आहे जो दादरवरून येतो आणि इकडे बायकाळा CST जातो. रस्त्याच्या त्या बाजूला तुम्हाला दुकानं दिसतील. हा लालबाग एरिया आहे. इथे तुम्हाला झेंडे, पताका, कुर्ते वगैरे सर्व काही भेटतील. पाहू शकता तुम्ही. आणि इथेच बाजूला प्रसिद्ध लालबागचा गणपती बसतो. ही चिवडा गल्ली आहे. या चिवडा गल्लीतून आतमध्ये गेल्यानंतर समोरच लालबागचा गणपती जिथे बसतो ती ठिकाण आहे. मित्रांनो, ही चिवडा गल्ली पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, हा लालबागचा एरिया आहे. पाहू शकता तुम्ही. एकेकाळी इथे गिरणी कामगार राहायचे. गिरणी कामगारांच्या गिरण्यांच्या भोंग्याचा आवाज असायचा सतत. आता पूर्वी सर्व मराठी लोक राहायचे. सर्व सण वगैरे साजरे आजही केले जातात, परंतु आज उंच उंच बिल्डिंग झाल्यात. पाहू शकता तुम्ही. आणि इथेच आपल्या महाराष्ट्राचे दैवत जे लालबागचा राजा, जे राजा बोललं जातं, तो लालबागचा राजा इथे बसतो. ते ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला माझ्यासोबत. हनुमान मंदिर आहे, खूप सुंदर असं हनुमान मंदिर आहे. ते पाहू शकता तुम्ही. मंडळी, जिथे लालबागचा गणपती बसतो ती ही जागा. लोक आज एक पाया पडतात. हीच ती जागा पाहू शकता तुम्ही. लोक इथे येऊन दर्शन करतात. तर ही तिथे लालबागचा गणपती बसवला जातो. पाहू शकता तुम्ही. हेच ते ठिकाण आहे इथे लालबागचा गणपती बसवला जातो. मंडळी, लालबागचा राजा जिथे बसतो त्याच्या मागील बाजूस आता आपण आलेलो आहोत. ती मागच्या साईडला मी एवढ्या करत तुम्हाला आणलेलं आहे. तर इथे अनेक डंक आहेत जे मसाला बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तर इथे मुंबईतून, गावगावावरून, महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून लोक इथे येतात आपला मसाला बनवण्याकरता. घाटी मसाला वगैरे अनेक प्रकारचे मसाले इथे बनवून भेटतात. या मी तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, लालबागचा जो एरिया आहे जिथे गणपती बसतो तो एरिया मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा. माझा चॅनल आमचा महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा. चला मंडळी, भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.